बघा रोल आपले कट करून घेतलेत मी या साईजचे आणि मस्त छान क्रिस्पी झालेत. तुम्हाला आवाज ऐकायचा आहे? हे बघा, खूप मस्त झालेत आपले रोल. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. विश यू ऑल हॅपी न्यू इयर. इंग्रजी नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता नवीन वर्षात आपली ही पहिलीच रेसिपी आहे आणि सगळेजण हल्ली हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, म्हणून एक चटपटीत छान पण त्यातल्या त्यात हेल्दी व्हर्जन मी तुम्हाला दाखवणार आहे, मटर मकई रोल. तर ते कसे करायचे हे आपण बघणार आहोत. पण या रेसिपीची खास वैशिष्ट्य अशी आहेत की खूपच छान क्रिस्पी असे होतात आणि सगळ्यांना आवडतील असेच आहेत. पार्टी स्टार्टर म्हणून तुम्ही हे रोल घरी बनवू शकता आणि पटकन बनणारे असे आहेत. आणि याचं स्पेशालिटी म्हणजे तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. शॅलो फ्राय करायच्या अगोदर आपण फ्रीजमध्ये करून ठेवले, दुसऱ्या दिवशी जर पाहुणे येणार असतील तुमच्याकडे तर आदल्या दिवशी तुम्ही करून हे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आयत्या वेळी तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर नक्की करून बघा. कशी वाटते रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर हा माझा पहिलाच व्हिडिओ बघत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी कविताज रेसिपीला कनेक्टेड राहा. चला तर आता फार वेळ न घालवता आपण पटकन सुरू करूया. हे बघा, आता आपल्याला जे मकई रोल करायचे आहेत ना, त्याच्यासाठी मी इथे हा मेजरमेंट 1 कप आहे. तर या कपाच्या मापाने मी 1 कप मैदा घेतला आहे आणि 3 कप कणिक घेतलेली आहे. थोडंसं आपल्याला हेल्दी व्हर्जन पण मैदा थोडा या रेसिपीला आवश्यक आहे, म्हणून मैद्याचं प्रमाण मात्र कमी घेतलेलं आहे. तर हे पीठ ना मी एकत्र चाळून घेतलेलं आहे, मैदा आणि गव्हाचं पीठ. तर आता आपण याच्यामध्ये सगळं घालूया. हे मीठ आहे चवीनुसार आणि ही 1 टीस्पून, बघा हा टीस्पून दिसतोय तुम्हाला, या टीस्पूनच्या मापाने मी बेकिंग पावडर घालते आहे. त्याच्यानंतर ही 1 टीस्पून साखर आहे आणि हे तुपाचं मोहन आहे 2 टीस्पून. साजूक तूपच मी घेतलं आहे, तुम्ही डालडा तूपसुद्धा घेऊ शकता, पातळ करून घ्या. आणि हा ना पाव टीस्पून ओवा आहे, तो असं हातावर हे करायचा म्हणजे वास छान लागतो. ओवा घातला ह्याच्यामध्ये आणि ही 1 टीस्पून जिरेपूड. आणि आता हे सगळं आपण पीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित, जे मसाले घातले आहेत ते. आणि थोडं घट्टसर पीठ भिजवायचं आहे आपल्याला. हे तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरवर पण हे पीठ भिजवू शकता. 2 बॅचेसमध्ये होईल. मी हे मिक्स करते आणि मी पण आज फूड प्रोसेसरलाच भिजवणार आहे हे पीठ. तुम्ही हाताने सुद्धा मळू शकता, फूड प्रोसेसरने भिजवायला पाहिजे असं काही नाही आहे, तुमच्यावर आहे अवलंबून. हे बघा, मी पीठ भिजवून आणलेलं आहे आणि आता ना अर्धा तास हे झाकून बाजूला आपण ठेवून देऊया. इथे आता मध्यम साईजचे 5 ते 6 बटाटे मी उकडून सोलून आणि किसून घेतलेले आहेत. आणि इथे 1 कप मक्याचे दाणे आहेत आणि 1 कप मटार आहेत, ताजे हिरवे मटार. आणि ही कोथिंबीर आहे आणि मिरच्या आणि लसूण, या 7-8 हिरव्या मिरच्या आहेत आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि स्टफिंग करायचं आहे आतमध्ये, त्याच्यासाठीचं हे आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊया. आता इथे 2 भांड्यात मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात आता आपण हे मक्याचे दाणे बॉईल करून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला मी मटारचे दाणे पण उकळवत ठेवते आहे. याचा रंग कायम राहण्यासाठी मी किंचित अगदी चिमूटभर सोडा घातला आहे मटारसाठी. आणि मक्याचे दाणे पटकन होतील, 5 मिनिटात दोन्ही होऊन जाणार आहेत आपले. मक्याचे दाणे आणि मटार जोपर्यंत उकळत आहेत तोपर्यंत मी मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेते. मक्याचे दाणे आपल्याला फार उकळवायचे नाही आहेत, पटकन होतात, ते कोवळेच आहेत. मी आता हा गॅस बंद करते आणि मटार आपले थोडेसे व्हायला हवेत. अजून एक 5 मिनिटं मी याला उकळवणार आहे. मटारचे दाणे पण झाले आहेत. आता घालून गॅस बंद करते आणि निथळत ठेवते. गार झाल्यावर आपण दोन्ही मटार आणि मक्याचे दाणे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. ते दाणे आणि मटार मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत. आणि आता इथे नॉनस्टिक कढईमध्ये थोडंसं तेल घालते मी, अगदी थोडं घालायचं आहे. आणि हे वाटलेलं मिरच्या आणि लसूण जे आहे ते आपण थोडं कच्चेपणा जायला परतून घेणार आहोत. 30 सेकंद परतायचं आहे हे आपल्याला. लसणाचा कच्चा वास गेला पाहिजे एवढंच परतायचं आहे. हे बघा, हे परतून घेतलेलं आहे मी. आणि आता हा बटाट्याचा गोळा जो आहे किसून घेतला आहे तो घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मका आणि मटारचं मिश्रण पण घालते असलेलं, पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. आता याच्यातच धणेपूड घालते आहे, 1 टेबलस्पून घातली आहे मी.
आणि अर्धा टेबलस्पून जिरंपूड घालते, मीठ घालते आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी. हे आपण मिश्रण परतून घेतोय ते छान मिक्स होण्यासाठी आणि यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाण्यासाठी. थोडंसं ड्राय झालं पाहिजे. ते झाल्यानंतर आपण गार करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग त्याचं व्यवस्थित मॉइश्चर गेलं तरच आपल्याला छानपैकी रोल करता येतील याचे. असा गोळा फिरायला लागला ना कढईमध्ये, असं करत राहायचं 3 ते 4 मिनिटं. गॅस मीडियम ठेवलाय मी. छान मिक्स झालंय. आता त्याच्या आधी गॅस बंद करण्याआधी थोडे अजून मसाले घालतोय आपण. आमचूर पावडर घालायची आहे, कसुरी मेथी आहे 1 चमचा. चव छान येते आणि हातावर तुरून घातली आहे मी. आणि छोटा टीस्पून चाट मसाला आहे आणि ही कोथिंबीर आपण चिरून ठेवली होती ती घालायची. आणि आता छान मिक्स करायचं आहे. गॅस मात्र मी बंद करते आता. व्यवस्थित आपलं मॉइश्चर गेलेलं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे मिक्स करून. बघा आता इथे मैदा घेतलाय मी थोडा 3 ते 4 टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला घोळ बनवून घ्यायचा आहे. पातळ खूप करायचं नाही आपल्याला. रोल चिकटवण्यासाठी आपल्याला थोडंसं पेस्ट सारखी करायची आहे की रोल आपल्याला चिकटवता येईल. बघा ही मैद्याची पेस्ट मी तयार करून घेतली आहे. हे आता बाजूला ठेवूया. आणि अर्धा तास झाला आहे. बघा आपलं जे भिजवून ठेवलं होतं ना ते पण छान मऊ झालेलं आहे व्यवस्थित. आता पुन्हा आपण ह्याचं छान मळून घेऊ. पीठ मी मळून घेतलं आहे आणि आता पोळीपेक्षा मोठा जरा गोळा करून घ्यायचा आहे आणि जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. सगळे आधी सारख्या साईजचे इक्वल आकाराचे बॉल करून घेते मी. बघा सगळे माझे गोळे करून झाले आहेत. झाकून ठेवते. एक गोळा काढून घेते आणि आता आपल्याला ही इथे तांदळाची पिठी आहे. तांदळाच्या पिठीमध्ये उडवून लाटून घ्यायचं आहे. ते तांदळाची पिठी मी का वापरली आहे कारण थोडा क्रिस्पीनेस येतो तांदळाच्या पिठीमुळे. नॉर्मल आपली पोळी लाटतो ना तशीच लाटायची आहे. बघा ही तुम्हाला दिसतं इथे एवढी जाड पोळी मी लाटून घेतलेली आहे. हे बघा सारण आपलं गार झालेलं आहे. आणि आता इथे एका साईडला असं आणि आता हे हाताने आपण करून घेऊ शकतो. आणि आता आपल्याला हा रोल वळायचा आहे. असं बंद करून घ्या. शेवट बंद केला तरी चालेल. तुम्हाला जसं इझी पडेल तसं तुम्ही करा. मैद्याची पोळी आहे ना खूप पातळ लाटायची नाही नाहीतर मग फाटून आपलं सारण बाहेर येऊ शकतं. बघा आता रोल वळून झाला आहे आपला. आणि ही जी पेस्ट केली आहे ना अशी कडांना लावून घ्यायची आहे. आपण समोशाला कसं करतो ना तसंच. बघू शकता तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं. आणि मग हलक्या हाताने रोल करायचा आहे असा. खूप प्रेस करू नका, जेंटली प्रेस करून हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपला रोल तयार झाला आहे. आणि तांदळाच्या पिठीचा वरनं थोडासा फक्त हात लावायचा आपल्याला. डस्टिंग करायचं फक्त. रोल झाला आहे आपला. आता तयार झालेला रोल मी इथे हा डिशमध्ये एका बाजूला ठेवते. एक फडका घालून ठेवायचा आहे. मैदा असल्या कारणाने लगेच ड्राय होतात. आता दुसरा गोळा घेऊन मी सेम प्रोसिजर रिपीट करून पोळी लाटून आणि रोल करून घेते. हे बघा आपले रोल रेडी झालेले आहेत. आणि इथे मी एका फ्राय पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तापवायला ठेवलेलं आहे. आपण शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही करणार आहोत. हे बघा 2 रोल मी घातलेले आहेत. गॅस आधी मीडियम टू लो हीटवर. लगेच उलटायचे नाही आहेत, 1 मिनिटानंतर आपण उलटायचे. हे बघा छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे. हे बघा असे हे उभे पण करून घेतलेत मी म्हणजे सगळ्या साईडनी व्यवस्थित शॅलो फ्राय होतील. हे बघा ही साईडची बाजू झाली आहे. आता आज खालची बाजू ठेवली आहे मी अशी उभी करून. हे बघा हे साईडचे आहे ना ते अशा प्रकारे फ्राय पॅन थोडंसं कलतं करून तेल त्या बाजूला येईल म्हणजे व्यवस्थित छान सगळीकडनं फ्राय होईल. डीप फ्राय न करता आपण थोडंसं हेल्दी व्हर्जन अगदी तेलकट कोणाला चालत नसेल तर हे अशा प्रकारे करू शकता.
तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, फक्त मग थोडी साईज लहान करा. पोळीची साईज मी दाखवली त्याच्यापेक्षा अर्धी करून मग तुम्ही छोटे छोटे रोल करून डीप फ्रायसुद्धा करू शकता. मला हे शॅलो फ्राय करायचे होते म्हणून मी हे रोल थोडेसे मोठे केलेत, लांब केलेत. हे बघा, चारी बाजूनी असे व्यवस्थित क्रिस्पी. बघितला छान आलाय ना रंग आणि सगळ्या बाजूनी झालेत ना व्यवस्थित फ्राय. आता आपण हे काढून घेऊ आणि असेच सगळे बाकीचे रोलसुद्धा मी तळून घेते. हे बघा, रोल आपले कट करून घेतलेत मी या साईजचे आणि मस्त छान क्रिस्पी झालेत. तुम्हाला आवाज ऐकायचा आहे? हे बघा, खूप मस्त झाले आहेत आपले रोल. आणि आता आपण प्लेटिंग करूया. बघा, आतलं स्टफिंग बघा किती मस्त दिसतंय, छान टेम्पटिंग वाटतंय ना. बघितले कसे मस्त मटार मकई रोल आपले रेडी झालेले आहेत आणि खूपच छान क्रिस्पी टेम्पटिंग दिसत आहेत ना. तर मग पटकन तयारीला लागा आणि तुमचे मटार मकई रोल कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझा हा पहिलाच व्हिडिओ बघत असाल आणि आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करा. आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.